नमस्कार. आज आपण पाहणार आहोत साइन अँड सिम्बॉल BIS. सिम्बॉल हे सिम्बॉल आपल्या सर्किटमध्ये नेहमी आपण वापरतो. सिम्बॉलची गरज ही सर्किट समजण्यासाठी, सर्किट काढण्यासाठी आवश्यक असते. याची गरज अशी असते की एखाद्या इंजिनियरने कुठे काय लावायचं, कुठे काय वापरायचं हे सांगण्याची त्याला गरज वाटते. आणि ते सर्किट तयार झाल्यावर ते दुसऱ्या कारागिराने, दुसऱ्या सुपरवायझरने वापरावे लागते. त्यानुसार संचाची मांडणी करावी लागते किंवा सर्किटची मांडणी करावी लागते. तर ती त्याला सहजरित्या समजली पाहिजे. त्यानंतर त्यात जर काही सर्किटमध्ये दोष निर्माण झाला तर तो दोष दुरुस्त करतेवेळी ह्याच सर्किटची मदत घ्यावी लागते. अशा वेळेला सुपरवायझर अथवा जे काही डिव्हाइस बनलेलं असेल, जिथे घरात, कारखान्यात, एखाद्या मशीन पार्टमध्ये जे डिझाईन बनलं असेल सर्किटचं, ते दुरुस्त करण्यासाठी समजण्यास मदत जाते. म्हणून ह्या सिम्बॉलची आवश्यकता भासते. आता हे सिम्बॉल काही मानकाप्रमाणे ठरवून दिले आहेत. त्याचं कारण असं की हे ठरवलेले नसते तर आपल्याला सर्किट समजण्यास कठीण गेले असते. सहजरित्या ते समजले नसते. एकाची माहिती दुसऱ्यापर्यंत ट्रान्सफर झाली नसती. म्हणून ते मानकाप्रमाणे ठरवून दिले आहेत. त्यामुळे इंजिनियर या सर्किटचा वापर करण्यासाठी सिम्बॉल वापरतात. तेच सिम्बॉल सुपरवायझर कारागिरांना समजावून देण्यासाठी त्याचा अर्थ तोच समजावून सांगतो, जो त्या मानकाप्रमाणे ठरलेला आहे. कारागीर सुद्धा ते काम करायच्या वेळेला ते सिम्बॉलचा अर्थ समजून घेऊन तो त्यानुसार काम करतो. तर अशी एकमेकावर काम करण्याची जबाबदारी सहजरित्या पूर्ण होत जाते आणि सुरुवातीपासून नियोजनानुसार शेवटपर्यंत काम होते. जसे उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल सर्किट हे प्रत्येक ठिकाणी असते. घरात, कारखान्यात, यंत्रात, मशिनरीमध्ये, गाड्यांमध्ये, वाहनांमध्ये. वाहनं म्हटले तर टू व्हीलर, फोर व्हीलर, बस, ट्रक, विमान, जहाज इत्यादी अशा सर्व ठिकाणी सर्किटची गरज असते. ते दुरुस्त करण्याची सुद्धा गरज असते. आता एखाद्या इंजिनियरने सर्किट तयार करून, वायरिंग करून ते पूर्ण करून ठेवली आणि कालांतरानं ती मेंटेनन्स करण्याचं काम एखाद्या अनोळखी नवख्या कारागिराला सोपवली, तर अशा वेळेला कुठे काय बसवलेलं आहे हे समजण्यास कठीण जाते. त्यावेळेला जो सर्किट डायग्रामचा नकाशा असतो, त्या नकाशाचे वाचन करून, त्या चिन्हांचा उपयोग करून तो त्या सर्किटमधील दोष शोधून त्यावर उपाययोजना करून ते सर्किट पुन्हा कार्यान्वित करतो. म्हणजेच ह्या सिम्बॉलचा अनन्यसाधारण सर्किटमध्ये उपयोग आहे.
त्याकरिता हे सिम्बॉल्स आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर आपण पॉवर पॉईंटने कोणत्या सिम्बॉलचा कोणता अर्थ होतो हे आपण सविस्तरपणे माहीत करून घेऊ. हे 9 स्विच गिअर ॲसेसरीज नुसार BIS 2032 1980 नुसार ठरवून दिलेले आहेत. स्विच गिअर सामग्री सामान्य संकेत स्विच. नंबर 2 एकल लाईन प्रदर्शित सिंगल पोल स्विच. त्यानंतर नंबर 3 एकल लाईन 3 पोल स्विच. सिंगल लाईन प्रदर्शित 3 पोल स्विच वैकल्पिक सॉकेट. त्यानंतर प्रेशर स्विच, थर्मोस्टॅट. नंबर 7 सर्किट ब्रेकर. नंबर 8 सर्किट ब्रेकरचा वैकल्पिक संकेत. यात 9.5 मध्ये दाखवलेल्यानुसार सर्किट ब्रेकरशी संबंधित असा चिन्ह काढतात. नंबर 9 सर्किट ब्रेकरचा वैकल्पिक सांकेतिक चिन्ह. आता तुम्हाला यामध्ये येणारे हिंदी शब्द जसे लघु परिपथ, त्यानंतर हस्त परिचालन, त्यानंतर स्थिर संपर्क असे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. हे पेपरमध्ये सांकेतिक चिन्हाच्या वेळेला विचारल्या जातात आणि ते माहीत करून लक्षात ठेवायचे आहेत. जसे नंबर 15 मध्ये ब्रेक से पूर्व बने संपर्क अशा शब्दांचा अर्थ माहीत करून लक्षात ठेवायचा आहे. नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट, नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट 17 मध्ये. त्यानंतर 18 मध्ये नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट पुश बटन असे होय. त्यानंतर आयसोलेटर, आयसोलेटर 2 वे, सामान्य बनने वाला संपर्क का संकेत म्हटलं म्हणजे सिंगल पोल. त्यानंतर निर्मित संपर्क का वैकल्पिक संकेत, निर्मित संपर्क म्हणजेच रिले. तर हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि सांकेतिक चिन्हाचे बारकावे लक्षात ठेवायचे आहे. प्रत्येक कुठं डार्क केलेला आहे पॉईंट, कुठं नाही आहे. 33 मध्ये विच्छेदन संपर्क सामान्य संकेत म्हटलं म्हणजे नॉर्मली क्लोज असलेला. नंबर 30 थर्मल ओव्हरलोड कॉन्टॅक्ट. त्यानंतर 49 स्टार डेल्टा स्टार्टर हे परीक्षेत विचारतात, लक्षात ठेवायचं आहे. ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हे सुद्धा परीक्षेत विचारतात, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पोल परिवर्तक ट्रान्सफॉर्मर हे सुद्धा DOL स्टार्टर. फ्यूज 57 नंबर. तर हे चिन्ह थिअरीमध्ये अथवा इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये सुद्धा प्रामुख्यानं विचारतात, प्रत्येकी 2 मार्कासाठी. थिअरीमध्ये
ऑप्शनच्या प्रश्नात विचारल्या जातात. तर थेअरीमध्ये सांकेतिक चिन्हांचे नावं सांगून ते काढायसाठी 5 मार्काचे 5 चिन्ह प्रामुख्यानं येतात. नंबर 93 वाइंडिंग. यावर टर्नची संख्या लक्षात ठेवायची आहे. 1 2 3 4. त्यानंतर कम्युटिंग कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग 2. त्यानंतर सिरीज वाइंडिंग फक्त 3. शंट वाइंडिंग फक्त 1 2 3 4 टर्न. स्लीप रिंगसाठी अर्धचंद्र आणि त्याला बाण. त्यानंतर कम्युटेटर वर बुश अर्धचंद्र आणि स्क्वेअर. हे परीक्षेत येण्यासारखे चिन्ह आहेत, परीक्षेत प्रामुख्यानं विचारतात. त्यानंतर जनरेटर मोटर सेट. त्यानंतर कपलिंग सहित MG सेट 103 क्रमांकाचं. 104 क्रमांकाचं जनरेटर DC, मोटर DC, तिथे खाली चिन्ह काढलेलं आहे. त्यानंतर 106 नंबरचा MG सेट. 107 नंबरचा सिरीज मोटर जनरेटर सेट. हे प्रामुख्यानं परीक्षेत, ड्रॉइंगच्या परीक्षेत सांकेतिक चिन्ह विचारतात. नंबर 113 AC मोटर. 112 AC जनरेटर म्हणजेच अल्टरनेटर. 114 AC मोटर सिंगल फेज रिपल्शन मोटर AC. 115
नंबर 32 सिंक्रोनस मोटर, 33 सिंक्रोनस मोटर. त्यानंतर आहेत ट्रान्सफॉर्मर, 2 चिन्ह आहेत त्याचे, 2 डबल सर्कल आणि वाइंडिंग दाखवलेली. हे खालचं 136 थ्री फेज ट्रान्सफॉर्मर, 37 ॲटो ट्रान्सफॉर्मर, 38 डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. हे जे ट्रान्सफॉर्मरचे चिन्ह आहेत हे सुद्धा परीक्षेत प्रामुख्यानं विचारल्या जातात. हे जे मी नोट केलेले सांकेतिक चिन्ह आहेत ते तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे, काढून पाहायचे आहेत. साधे सोपे सांकेतिक चिन्ह आहेत आणि नेहमी वापरात येतात. MSABमध्ये प्रामुख्यानं विचारल्या जातात. तर अशाप्रमाणे आपण सांकेतिक चिन्ह व त्याचा अर्थ म्हणजेच सिम्बॉलची माहिती पाहिली आणि समजून घेतली.